एका तासापूर्वी केवढे फटाके वाजत होते ना, आता किती शांतता आहे. भानू, आपलं काही चुकतंय का हो? म्हणजे हे जरा अति झालं असं नाही का वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही शुभाला खोटं सांगितलं की माऊचे आई वडील सापडले. मला पटलं नाही ते, मी पण माऊच्या भल्यासाठी मी तयार झालो. पण आता खरंच माऊचे आई वडील कुठून आणणार आहात तुम्ही? मालक, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घे. शोभत आहे ना, माऊचा आई बाबा बघायचे आहेत ना, मी आणीन ना त्यांना. तुम्ही फक्त याची काळजी घ्या की माऊने हे शोभत आहे ना सांगितलं नाही पाहिजे. पण माऊ परी असली तरी ती लहान आहे अजून, आणि तिला हे अजिबातच पटलेलं नाही की आपण हे सगळं जे करतोय ते तिच्या भल्यासाठी करतोय. हा, पण काय बी झालं ना तरी आपण तिला परत पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका, एकदा ती तिकडे गेली ना की 2-3 दिवसात आपल्याला विसरून पण जाईल. तिचं जग, तिच्या मैत्रिणी त्यात रमलती, आपल्या माणसामध्ये सुखी राहील. तुमच्या पण खूप आठवणी असतील ना? हा, आहेत ना, पण खूप आधीच्या आहेत. मी 400 वर्ष नळात बंद होते ना, त्यामुळे त्याच्या आधीच्या आहेत आठवणी. माझ्या मैत्रिणी, माझं जग खूप भारी आहे ते. मी आई विसरलेच, मला मावशींकडे जायचं आहे आणि भांडी घासायचे. मी येते. आता तुम्ही जाऊन भांडी घासणार आहात? छोट्या छोट्या गोष्टींसाठी जादू का नाही करत तुम्ही? मालक, तुम्ही मला सांगताय जादू करायला? मला सवय झाली आहे आणि मला माहितीये तुम्हाला मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जादू केलेली नाही आवडत. मी आज जाते, तुम्ही बी वरती जा, उद्या लवकर उठायचं आहे ना. हा, आलेच मी. खरंच ही परी सुद्धा माणसांच्या जगात अडकून पडली. माऊच तसं व्हायला नको. पोहण्या, हो चहा दे. हो देतो. आणि नाश्त्याला काय करतोयस? नाही, काय पोहे करतो. नाही नाही, पोहे नको करू, शिरा कर. शिरा चांगला साजूक तुपातला, काजू बदाम घाल. हा, माऊला आवडतो ना. आणि जेवणात पण काहीतरी गोड कर. घरातनं जाते तर जाताना सुद्धा गोड खाऊनच जाऊ दे. पण शोभा, तुला साजूक तुपातला शिरा आवडत नाही ना? तुला सांगितले तेवढं कर ना, कशाला मूर्खासारखे प्रश्न विचारतो? एक दिवस करेन ना मी ऍडजस्ट. बर. मोन्या, हो. येताना ती हातात काही घेऊन नव्हती आली, पण तिला काय असं परत पाठवणार का? तिचं सामान भरून ठेवायला पाहिजे. परतून एक बॅग काढ. हो. जेवढे दिवस राहिली ना कार्टी, तेवढे दिवस डोक्याला नुसता त्रासच दिलाय तिने. हो का? मी तुम्हाला त्रास दिला का? मग माझे आई बाबा येण्याची कशाला वाट बघताय? आत्ताच जाते ना घर सोडून. अगं, ए माव, बघितलं जीभ कशी चुरू चुरू चालते ती. तिच्यासाठी शिरा केलाय हे जर ऐकलं असतं ना तर गेली नसती. मी तिच्यासाठी शिरा करायला सांगितलं हे नाही ऐकलं तिने, पण ही त्रास देते एवढं बरोबर ऐकलं. तिच्या आई बाबांना आता विचारणार आहे, हे संस्कार केले काय मुलीवर? नुसता जन्म देऊन काय होत नाही. असं तिथे मस्त बोलले. राहुल, माझं गिफ्ट कुठे? अर नेमकं तुझंच गिफ्ट आणायचं विसरलो अंजू. तू माझं गिफ्ट विसरला? तू टेन्शन नको ना घेऊ, पुढच्या वर्षी मोठं गिफ्ट आणतो. जाऊ दे, मला नकोय.
नक्की बोलणार नाही का? म्हणजे गिफ्ट नकोच आहे तुला? असं कसं नकोय म्हणजे? तू दिवाळीचं गिफ्ट विसरला माझं. तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये, राहू दे. अरे देवा, मग आता आणलेलं गिफ्ट कोणाला देऊ? देतो बाबा परत दुकानदाराला. राहुल, तू माझा मजाक करत होता. बायकोसाठीच गिफ्ट विसरीन का? मजाक करत होतो मी अंजू. हा, कशी वाटली ऍक्टिंग? केला का नाही नुसताच तू? हिरोच आहे. राहुल, अंजली, मी तुमच्या घरी राहिले तर चालणार आहे का? माऊ बाळा, काय झाले? नक्कीच शोभा वहिनी काहीतरी बोलल्या असतील. नाही, शोभा नाही म्हणली काय. मोहन आणि भानू मला परत पाठवतात म्हणून मी मोहनचं घर सोडलं. तुम्ही सांगा ना, चालणार आहे की नाही? अंजली, राहुल, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुझं सगळं ऐकेन. मी शाणी मुलगी आहे की नाही? घे घे माऊ, लाडू घे, खा तू, खा. अंजली, मी तुला सगळ्यात मदत करेन. मला सगळं येतं. अगं बाई, माऊ, तू इकडे आहेस आणि मी तुला अख्खी चार शोधते. चल घरी. नाही, मला नाही यायचं. अगं तू लाडू ठेव बाजूला. मोहन्याने ना तुझ्यासाठी साजूक तुपातला, बदाम, काजू घातलेला, भरपूर साखर घातलेला ना गोड गोड शिरा केलाय. चल. नकोय मला. वहिनी वहिनी, ही काय बोलते? हा, तुम्ही हिला परत पाठवताय? अगं, भानूने तिच्या आई वडिलांचा पत्ता शोधून काढलाय. आज येत आहेत ते तिला घ्यायला. अरे चांगलंय ना हे. हा, नुसतंच दूर बेस्ट आहे माऊ. हा, मस्त आहे. मला नाही जायचं सांगितलं ना. माऊ, ये इकडे. माऊ, हे बघ, असा हट्टीपणा करू नये. शानी आहेस ना तू? हा, अगं आम्ही दोघांनी आनंदाने तुला ठेवून घेतला असतं, पण तुझे आई वडील परेशान होत असतील, तुला शोधत असतील. आमचं छोटं बाळ कुठं गेलं? तुला त्यांच्याकडे जावं लागेल. तुला मला ठेवूनच घ्यायचं नव्हतं ना, म्हणून तू आता अशी कारण देते. नाही तर कधीच हो म्हणाली असतीस. नाही नाही माऊ, अगं बाळा तसं नाही. कसं आहे माहितीये का? मला माहितीये कसं आहे. जर का मी तुमच्या घरी राहायला आले ना, तर तुम्हाला एका कपात चहा नाही ना पिता येणार, म्हणून. अगं बाई, राग नाकावरच असतो हिच्या. काही बडबडते. वहिनी, तुमची लेक नसली ना तरी राग सेम टू सेम तुमच्या सारखा आहे. छोटी शोभा. चांगले, छोटी शोभा. अगं बाई, अंजे, ओवाळणी करून घे. तोंडावर कशी बोलते की? दे, तुला जो काही शिरा द्यायचा ना तो दे. मला माहितीये, शिरा खाऊन झाल्यावर मला तू परतच पाठवणार आहेस. अगं तसं नाहीये माऊ. ठीक आहे, नको दिवस. अगं थांब दे. माऊ, माऊ, शिरा.
माऊ आणखीन हवा असेल तर सांगा शिरा. वाटलंच होतं मला ही शिरा खायला नाही म्हणणार नाही. मला बॅग काढून दे, बॅग भरायची आहे. माझं एवढं काय सामान आहे? मोहनने आणलेले फ्रॉक तेही तुमच्याच आहेत. नसतील द्यायचे तर नको दिवस. आमचे फ्रॉक? हा, मी तुला फक्त फ्रॉकच दिले का? दुसरं काय नाही दिलं? ही फळी, हे रबर, हा ही रिबीन कोणाची आहे सगळं? ही खेळणी ही कोणाची आहे? हा तुझा पैशाचा डब्बा. यात तू कमवलेले पैसे आहेत, ते घेऊन जा, आम्हाला नको आहेत. तू सगळे फ्रॉक का भरतेस? मग नको भरूस. मी परत आले तर तेव्हा काय घालू? ठेवून दे, नाही तर मोहनला नवीन आणावे लागतील. तू कशाला परत येशील? तुझा तर पुण्यामध्ये बंगला आहे ना. बरं नाही येणार परत तुमच्याकडे. जातेस ती बरं आहे. माझ्या घरात ना मी सुखाने तरी राहीन जरा. नाही तुझ्या आई बाबांकडे तुझ्यावर केलेला खर्च घेतला ना तर बघ. मला उगाच वाईट वाटत होतं. बरं झालं मी जाते. मला नाही राहायचं तुमच्या बरोबर. तुमच्यापेक्षा ना चांगलेच आई बाबा असतील जे कोणी माझे आई बाबा असतील. माऊ ए माऊ ऐक माऊ. हे आहेत कुठं? त्यांना वेळेवर यायला सांगितलं होतं ना. कुठे राहिले? माऊ अजून काही गोंधळ घालायच्या आत ना तिला परत पाठवलंच पाहिजे. मालकच जर म्हणतात तिला परत पाठवलं पाहिजे म्हणजे मालकांचं बरोबर असणार. पण आई बाबा आहेत कुठं? समीर, मी तुझ्या घरी राहू शकते का? काय? मी तुझ्या घरी राहू का? अहो बघ, काय बोलतेस तू? हे काय झालं? शोभा वहिनी काही बोलल्या का? नाही. मोहन आणि भानू मला परत पाठवते. मग इथे परत मी कधीच येऊ शकत नाही. अगं मग चांगलंच आहे ना. बघ, विचार कर. जर का मी तुझ्या घरी राहिले तर माझी काळजी घ्यायला भानू पण इथे येईल. मग तुला भानूला भेटता येईल. ए, असं बोलू नको. मला माहिती तू रोज तिला कसं बघतोस. मग मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन. मग मी तुमची मुलगी. भानूच आणि माझं लग्न? पण जर का मला इथे राहू दिलं तरच. नाही अगं माऊ नको. हे बघ, मला ना फिक्स नोकरी ना धंदा. कसं सांभाळणार ना मी तुला? आधीच या मनाच्या शिक्षणाचा खर्च, त्यात तू. नाही नको माऊ, तू तुझ्या घरीच जा. हा जा. मोन्या, मोन्या, शोभा बोल ना. इतक्या दिवसात तिला आपला लळा नसेल का लागला? 2 महिने तिच्यासाठी काही कमी केलं का? मी इतकी वाईट आहे का? माझ्या स्वतःच्या मुलीशी जसं मी वागले असते तसंच तिच्याशी वागले ना. काही वेगळं वागले नाही. आता तिला मी वरवर बोलत असले तरी मला सुद्धा काळजी आहे तिची. म्हणून उगाच का मी तिच्या आई वडिलांना भेटायला बोलवलं? शोभा कळतंय मला. मला मान्य आहे की आधी मला ना माऊ नसती जबाबदारी वाटायची. तिच्या त्या खेळण्याचा बोलण्याचा सगळ्याचा त्रास व्हायचा. पण मला सांग, लहान मूल मस्ती नाही करणार तर कोण करणार? हो. पण कधी तिने आपल्या घरातल्या मुलाची हक्काची जागा घेतली काही कळलंच नाही रे. म्हणजे घरातल्या पण आणि
शोभा, तू स्वभावाने किती फटकळ वाटलीस तरी आतून कशी आहेस हे मला चांगलंच माहितीये. माऊ मगाशी बोलली म्हणून तुला वाईट वाटलं ना, पण माऊचं बोलणं मनावर घेऊ नको शोभा, ती लहान आहे अजून. माऊ घरात यायच्या आधी आपल्याला मूल नाही त्याची मला कधी जाणीव झाली नाही, पण माऊ आल्यानंतर मोने अरे बरं चाललं होतं रे आपलं. कशाला ही कार्टी घरात आली? अचानक आली काय, अचानक परत काय जाते? आता ना सवय झाली तिची. ती गेल्यानंतर सगळं असं सुनं सुनं वाटणार आहे. तिचं हे हट्ट करणं, भांडणं करणं, खोड्या करणं, ती चाळीतली लोक आपल्याशी भांडायला येणं, हे सगळ्याची आता सवय झालीये. तिच्या बरोबर सापशिडी खेळणं. माऊ या घरातच राहणार, कधीच परत जाणार नाही हे ना मी गृहीतच धरलं होतं. आणि ते अचानक चालले. अशी कशी जाईल ती? मी सांगणार आहे तिला कुठेही जायचं नाही. मोन्या, मी माऊला सांगणार आहे तू कुठेही जाणार नाहीयेस. शोभा, माऊ, माऊ, माऊ. अहो भानू, आपलं काही चुकलंय का? मालक तुम्ही काळजी करू नका, आई बाबा आता येतच असतील, सगळं ठीक होईल. नाही, त्याबद्दल नाही म्हणत आहे. मग आपल्या निर्णयामुळे कोणीच खुश नाहीये. आपण हे थांबवायला हवं. आले आई बाबा, आता सगळं ठीक होईल. कशाला बोलवत होतीस? तसं मी तुला नकोच आहे ना घरात. जास्त बोलतीस ना. मोहन म्हात्रे इथेच राहतात का? हो, तुम्ही कोण? कोण म्हणजे? आमची मुलगी हरवली आहे, तुमच्याकडे आहे ना?